मित्र हो, सर्वांचे स्वागत। मागील व्हिडिओमध्ये आपण कोन दुभाजक, अँगल बायसेक्टर आणि लंब दुभाजक परपेंडिक्युलर ऑफ अ लाईन सेगमेंट ह्या दोन कृती आपण पाहिल्या होत्या। या व्हिडिओमध्ये आपण भौमितिक रचना या पाठामधील उर्वरित काही कृती पाहणार आहोत। चला तर मग आता पहिली कृती पाहूया। पहिली कृती आहे अंतर्वर्तुळ काढणे। त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात इनर सर्कल। टू ड्रॉ ॲन इनर सर्कल ऑफ अ ट्रायंगल। आता इनर सर्कल किंवा अंतर्वर्तुळ आपण कसं काढायचं हे आपण पाहणार आहोत। मित्रहो, अंतर्वर्तुळ काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक त्रिकोण घ्यावा लागतो। उदाहरणार्थ आपण त्रिकोण XYZ या ठिकाणी घेऊया। हा त्रिकोण घेतल्यानंतर अंतर्वर्तुळ काढताना त्रिकोणाला 3 कोन असतात, ते तीनही कोन आपल्याला दुभागावे लागतील। तर कोन दुभागण्याची कृती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिली होती। याही व्हिडिओमध्ये आपण ती पाहणार आहोत। बघा, आपण आता त्रिकोण XYZ या त्रिकोणाचे तीनही कोन दुभागणार आहोत। हे दुभागण्यासाठी आपण कंपासचे लोखंडी टोक त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर ठेवलेले आहे आणि पेन्सिलचे टोक जो कोन दुभागायचा आहे त्या कोनाच्या दोन्ही बाजूंवर समान अंतरावर आपल्याला कंस मारायचे आहे। ज्या ठिकाणी आपण कंस मारले त्या ठिकाणावर परत एकदा कंपासचे लोखंडी टोक ठेवून त्या कोनाच्या अंतर्भागामध्ये असे कंस मारायचे की जेणेकरून दोन्ही चाप, दोन्ही कंस एकमेकांना छेदले पाहिजे। आपण आकृतीमध्ये पाहू शकता। हे चाप मारताना एक एक चाप मारल्यानंतर आपण ती रेषा जोडू पण शकतो किंवा एकत्रित सर्व चाप मारून झाल्यानंतर सुद्धा आपण ही जोडू शकतो। बघा, या ठिकाणी आपण सर्व चाप एकाच वेळेला मारलेले आहे। चाप मारताना पेन्सिल आणि लोखंडी टोकामधलं जे अंतर आहे हे आपण आपल्या पद्धतीने आपल्याला जसं योग्य वाटेल तसे आपण ते कमी जास्त करू शकतो। फक्त एक काळजी घ्यायची की मारलेले चाप एकमेकांना छेदले पाहिजे आणि चाप छेदल्यानंतर ज्या ठिकाणी तो चाप छेदलेला आहे त्या ठिकाणी बारीकशी अशी खूण करायची की जेणेकरून जो कोन आपल्याला दुभागायचा आहे, ज्या कोनाच्या शिरोबिंदूपासून आपल्याला एक किरण काढायचा आहे, तो किरण परफेक्ट त्या चापमधून गेला पाहिजे ज्या ठिकाणी आपला छेदनबिंदू आहे। तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की त्रिकोण XYZ यामध्ये आपण आता एक एक कोन दुभाजक या ठिकाणी काढत आहोत आणि तीनही कोन दुभाजक एकाच बिंदूमध्ये छेदले पाहिजे ही याची पूर्वशर्त आहे। जर तीनही कोन दुभाजक एका बिंदूमध्ये जर छेदले नाही तर आपली आकृती कुठेतरी चुकली, आपण कृती करताना काहीतरी चुकलो हे आपण लक्षात घ्यावं। बघा, या ठिकाणी आपले तीनही कोन दुभाजक एकमेकांना छेदलेले आहेत, ते एका बिंदूमध्ये छेदलेले आहे। ज्या ठिकाणी मी पेन्सिलचं टोक ठेवलेलं आहे तो बिंदू म्हणजेच एक संपात बिंदू आणि त्याच बिंदूवरून आता आपल्याला त्रिकोण XYZ मध्ये अंतर्वर्तुळ काढायचं आहे। हे अंतर्वर्तुळ त्रिकोणाच्या तीनही बाजूंना स्पर्श करणार आहे आतमधून। बघा, त्रिकोणाच्या तीनही बाजूंना स्पर्श करणारं। बघा, या ठिकाणी आकृती जवळजवळ पूर्ण झालेली आहे आणि आपण त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ ही कृती या ठिकाणी आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे। आपणही असं करू शकता। O हा या ठिकाणी संपात बिंदू आहे। यानंतरची कृती आपण पाहूया परिवर्तुळ काढणे। परिवर्तुळ म्हणजे सर्कम सर्कल, ॲक्टिव्हिटी ऑफ ड्रॉइंग अ सर्कम सर्कल ऑफ अ गिवन ट्रायंगल। दिलेल्या त्रिकोणाचे परिवर्तुळ कसे काढायचे ही कृती आपण आता या ठिकाणी पाहत आहोत। त्रिकोण PQR आपण घेतलेला आहे। ज्या पद्धतीने आपण अंतर्वर्तुळ काढलं होतं त्याच पद्धतीने परिवर्तुळ काढायचं आहे। फक्त
अंतर्वर्तुळ काढताना कोण दुभागले होते? परिवर्तुळ काढताना आपल्याला बाजू दुभागायच्या आहे, बाजूंचा लंब दुभाजक काढायचा आहे. त्रिकोण PQR यामध्ये सर्वप्रथम आपण बाजू PR या PRचा लंब दुभाजक काढत आहोत आणि लंब दुभाजक काढण्याची कृती आपण या ठिकाणी केलेली आहे. बाजू PR चे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन ते चाप मारलेले आहे आणि आपण एक लंब दुभाजक काढलेला आहे. त्यानंतर आता दुसरी बाजू घेऊया QR. बघा, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण घ्यायचं आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन बाजूच्या वर आणि बाजूच्या खाली दोन्ही बाजूला 2 वेळा चाप मारायचे आहेत आणि ते दोन्हीही चाप एकमेकाला छेदले पाहिजे. ज्या ठिकाणी ते छेदतात त्या ठिकाणी बारीक अशी खूण करावी, म्हणजे जेणेकरून आपल्याला रेष ओढताना कुठला त्रास होणार नाही. बघा, आता आपण दुसरा लंब दुभाजक काढत आहोत. बाजू QRचा लंब दुभाजक आपण या ठिकाणी काढलेला आहे. आता तिसरी बाजू राहिली PR. तर याही बाजूचा आता लंब दुभाजक आपण काढू आणि याही वेळेला अट आहे की ते तीनही लंब दुभाजक एका बिंदूमध्ये छेदावे. त्यांचा एक समान बिंदू असावा, त्याला आपण एक संपात बिंदू असं म्हणतो. बघा, तिसरी कृती आपण करूया. कंपासचे लोखंडी टोक आणि पेन्सिलचे टोक यामध्ये अंतर हे आपल्या पद्धतीने आपण घेऊया. फक्त जी बाजू दुभागायची आहे त्या बाजूच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागते. बाजू PQ सुद्धा या ठिकाणी आपण दुभागण्याची कृती करत आहोत. आता बघूया त्रिकोणाचे तीनही लंब दुभाजक एक संपाती आहेत का, एका बिंदूमध्ये ते छेदतात काय, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आणि आपण पाहू शकतो की तीनही लंब दुभाजक एका बिंदूमध्ये छेदलेले आहे. ज्या बिंदूमध्ये ते छेदलेले आहे तो बिंदू म्हणजे एक संपात बिंदू आणि त्याच बिंदूला केंद्र मानून आपल्याला आता परिवर्तुळ काढायचं आहे. या ठिकाणी आपण रेषा X, रेषा Y आणि रेषा Z असं त्या रेषांना नाव दिलेले आहे. त्या रेषा म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंचे ते लंब दुभाजक आहे. बघा, आता ज्या ठिकाणी एक संपात बिंदू आहे त्या ठिकाणी आपण आता कंपासचे लोखंडी टोक ठेवू आणि त्या ठिकाणावरून P, Q किंवा R यापैकी कुठलंही एक अंतर जरी आपण पेन्सिलमध्ये घेतलं तरी ते तिन्ही ठिकाणी समान भरते. बघा, या ठिकाणी सर्व अंतर हे जवळजवळ सारखंच आहे, समान आहे. आता आपण परिवर्तुळ काढणार आहोत. ही कृती करताना सुद्धा अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या फार चुका होतात. त्या चुका होऊ नये, तुम्हाला तुमची आकृती अधिक चांगल्या प्रकारे काढता यावी यासाठी हा व्हिडिओ मुद्दाम मी तुमच्यासाठी तयार केलेला आहे. बघा, आता आपण परिवर्तुळ काढत आहोत. परिवर्तुळ काढताना सुद्धा जो आपला लोखंडी टोक आहे ते हलू नये याची आपण काळजी घ्यावी आणि अतिशय सॉफ्ट ट्रेसिंग करत, अतिशय हलक्या हाताने ट्रेसिंग करत आपण या ठिकाणी आता परिवर्तुळ काढलेला आहे. आणि परिवर्तुळामध्ये O हा बिंदू एक संपात बिंदू आहे. आता तिसरी कृती करूया, रेषाखंडाची एकरूपता. या ठिकाणी आपल्याला काही रेषाखंड दिसत आहेत, त्यांचे मापसुद्धा आपण पाहू शकता. रेषाखंड AB आणि RS हे प्रत्येकी 3 सेंटीमीटरचे आहे. रेषाखंड XY आणि EF हे सुद्धा 5 सेंटीमीटरचे आहे. म्हणजे ज्या रेषाखंडाचे माप समान आहे ते रेषाखंड एकरूप आहेत. रेषाखंड एकरूप ओळखण्याची दुसरी पद्धती आहे कर्कटकाचा वापर. बघा, या ठिकाणी काही रेषाखंड ज्यांची मापे नाही, मापे नसलेली रेषाखंड आहे. तर आता आपल्याला कोणता रेषाखंड कोणत्या रेषाखंडाशी एकरूप आहे हे कसं ओळखायचं? तर बघा, आता आपण कंपासमधलं डिव्हायडर हे एक साधन घेऊया, ज्याला 2 लोखंडी टोक आहे, त्याला कर्कटक म्हणतात. तर हा कर्कटक
घेतल्यानंतर एक रेषाखंड आपण मोजायचा आणि कर्कटकाच्या दोन टोकांमधलं माप कमी जास्त न करता तसंच ते माप आपण दुसऱ्या रेषाखंडावर ठेवून बघायचं आणि जो रेषाखंड त्या मापाचा असेल त्या ठिकाणी ते जुळेल. तर अशा प्रकारे ही आपल्याला कृती करता येईल आणि कर्कटकाचा वापर करून आपल्याला हे ओळखता येईल. आता पाहूया त्रिकोण रचना. पहिली रचना पाहूया. त्रिकोणाच्या तीनही बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण रचना करणे. बघा, त्रिकोण ABC काढायचा आहे. AB बरोबर 6 सेंटीमीटर, BC बरोबर 7 सेंटीमीटर. अशा प्रकारची कृती आपल्याला करायची आहे. AB बरोबर 6 सेंटीमीटर. या त्रिकोण रचनेमध्ये आपल्याला तीनही बाजू दिलेल्या आहेत, त्यामुळं स्केल पट्टीनं आपल्याला मोजता येणार नाही. फक्त स्केल पट्टीनं आपल्याला कंपासमध्ये तेवढं माप घ्यावं लागेल आणि तेवढ्या मापाचे चाप्स आपल्याला मारावे लागतील, कारण C बिंदू कुठे आहे हे आपल्याला माहीत नाही. बघा, एक माप होतं 8.4. आपण पाहू शकता, व्यवस्थित माप घ्यायचं आहे. 8.4 8.4 माप या ठिकाणी घेतलेलं आहे आपण आता. आणि आता A वरून कंस मारायचा, कारण ते माप आहे AC बरोबर 8.4. तर ज्या ठिकाणी दोन्हीही कंस आपले छेदले तो पॉईंट म्हणजे त्रिकोणाचा बिंदू C. आता त्रिकोणाच्या तीनही बाजू आपण काढूया, सर्व बिंदू जोडून घेऊ. त्रिकोण ABC तयार झालेला आहे. AB बरोबर 6 सेंटीमीटर, BC बरोबर 7 सेंटीमीटर आणि AC बरोबर 8.4 सेंटीमीटर. कृती पूर्ण झालेली आहे. यानंतर दुसरी रचना, त्रिकोण PQR काढूया. यामध्ये दोन बाजू दिलेल्या आहे आणि एक कोन दिलेला आहे Q 60 अंशाचा. तर एक बाजू कोणती पण आपण पहिल्यांदा काढू शकता. पहा, या ठिकाणी बाजू PQ आपण घेऊया. बाजू PQ बरोबर 5 सेंटीमीटर. त्यानंतर Q हा जो कोन आहे तो 60 अंशाचा आहे. बघा, कोनमापक Q वर ठेवलेला आहे आणि Pच्या दिशेने आपल्याला मोजमाप करायचं आहे. Pच्या दिशेने शून्यापासून मोजायचं आहे. बघा, 60 अंश आहे. कोन Q बरोबर 60 अंश. आपण 60 अंशाची खूण करून स्केल पट्टीनं ते जोडून घ्यायचं आणि त्यानंतर QR 7 सेंटीमीटर हे स्केल पट्टीनं ते अंतर घेऊन ही आकृती आपण पूर्ण करू शकतो. हीच कृती करताना ज्या वेळेला आपल्याला 60 अंशाचा कोन ज्या वेळेला आपण मोजतो त्यावेळेला ज्या ठिकाणी आपण 60 अंशाची खूण करतो ती खूण आणि आपला Q बिंदू यामधून एक रेषा काढायची आहे आणि त्यानंतर कंपासमध्ये जेवढं अंतर QRचं आहे, जसं 7 सेंटीमीटर, तर 7 सेंटीमीटर हे अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि तेवढ्या मापाचा जर आपण चाप दिला तर ही कृती आपण करू शकतो. यानंतरची परत दुसरी कृती. आता आपल्याला दोन कोन आणि एक बाजू दिली असता त्रिकोण रचना करायची आहे. बघा, एक बाजू दिलेली आहे XY, ती आपण या ठिकाणी काढली. आता कोन Xचं माप आहे 70 अंश. तर X वर कोन मापक ठेवला आणि 70 अंशाचा कोन काढला. आता Y वर आपण कोन मापक ठेवूया आणि 65 अंशाचा आपल्याला कोन काढायचा आहे. X वर कोन मापक ठेवताना Y कडून मोजायचं आणि Y वर कोन मापक ठेवताना X कडून मोजायचं. ही एक बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि बघा, X बरोबर 70 अंश आणि मापकोन Y बरोबर 65 अंश. लेंथ ऑफ XY बरोबर. तर या प्रकारे आपण ही आकृती पण पूर्ण केलेली आहे. आता बघू कोनांची एकरूपता. काही कोनांची मापे या ठिकाणी दिलेली आहेत. विद्यार्थी मित्र हो, ज्या कोनांची मापे समान आहेत ते कोन एकरूप असतात.
या ठिकाणी आकृतीमध्ये आणि व्हिडिओमध्ये पण आपण पाहू शकता। यानंतर बघूया या प्रकरणातला शेवटचा भाग इष्टिकाचिती अर्थात क्युबॉइड। या ठिकाणी क्युबॉइड दिसतो, इष्टिकाचिती दिसते। इष्टिकाचिती म्हणजे विटेच्या आकारासारखी वस्तू। 4 बाजू ह्या लांबी असतात, 4 बाजू ह्या रुंदी असतात आणि 4 बाजू ह्या उंची असतात। त्या सर्व बाजू एकमेकांशी एकरूप असतात, जसे 4 लांबी, 4 रुंदी, 4 उंची। मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।